भारताच्या संविधान निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्यानंतर भारताचे भविष्य घडविण्यासाठी 1946 मध्ये संविधान सभा स्थापन झाली. या सभेने भारतासाठी एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक राज्यघटना तयार करण्याचे काम हाती घेतले. संविधान निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. बाबासाहेबांनी संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना प्राधान्य दिले. त्यांनी प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळावेत यासाठी ठोस तरतुदी केल्या. अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेद यांचा नायनाट करून सर्वांना समान दर्जा मिळावा हा त्यांच्या कामाचा गाभा होता. मूलभूत हक्क, राज्याच्या धोरण निर्देशक तत्त्वे, स्वतंत्र न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, आर्थिक, सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश त्यांनी केला. संविधान तयार करताना त्यांनी जगातील विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि भारतीय समाजाच्या गरजेनुसार त्या संकल्पना आत्मसात केल्या. लोकशाही पद्धतीने निवडलेले सरकार अल्पसंख्याकांचे संरक्षण, महिलांचे अधिकार, अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांचे हक्क याची हमी संविधानातून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंतिम संविधान सभेसमोर मांडले आणि ते स्वीकारण्यात आले. 26 जानेवारी 1950 पासून संविधान अंमलात आले. भारताच्या संविधानाला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणतात. या कार्यामुळे बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.